बाळानो, आज मी तुम्हाला सांडग करून दाखवते जुन्या पद्धतीने. हो का, काय काय सामान घेतले दाखवते. हे सगळं कुटून घेते उकळामध्ये. लसूण घेतलाय, जिरे घेतले, ओवा घेतलाय, हळद घेतली, मीठ घेतलं. हे उकळीत कुठल्यावर चवदार लागत. आता हे सारं कुटून घेते मी. बाळानो, ही दळली मटकीची आणि ही दळली हरभऱ्याची सांडग्यासाठी. ही मटकीची अशी भरडावं लागते आणि ही हरभऱ्याची अशी. आता ही दोन्ही पिठाचा मी एकजीव करून घेते. हळद आणि मीठ टाकून घेते. आता लसूण मोकळात कुटल्याला टाकून घेते. जिरे, ओवा, लसूण. ही चटणी आता मी ह्याच्यात टाकून घेते. घरीच कुठले बाळानो. हो का, नुसता मुटका. मोकळात कुटल्यावर खमंग लागतं. आता थोडं थोडं पाणी घेऊन तिंबून काढते. बाळानो, आता हो का, पीठ तिंबून घेतलंय. आता सांडगं घालायच्या वक्ताला दाखवते तुम्हाला. हे पीठ असं भाजीला कालवण नसलं ह्याच्यात भाकरी बरं हे घ्यायचं, तेलात धार वतायची आणि खायचं. लय वाढ लागतं बघा ह्याचं पिठाचं. बघा बाळानं, 2 तास झाले कसं पीठ मुरलंय. आता ह्याचं सांडगं घालून दाखवते. बाळानं असं घ्यायचं आणि थोडा पाण्याचा हात घ्यायचा आणि ह्याचं सांडगं घालायचं. सांडगं तोडावं लागतं. आता असं भराभरा तोडून घेते. परत घातलंय की उन्हात ठेवायचं म्हणजे वाळून निघते. खडा खडा होतात. बघा बाळानं किती भारी सांडगं तोडल्यात आहे का. असं तोडावं लागतं. बघा असं तोडावं लागतं. बघा किती नाजूक तोडावं लागतात. किती भारी आल्यात आहे का. तर बघा बाळानं असं सांडगं घातले. आता वाळाय ठेवू उन्हात. तिसरा पारा तुम्हाला काढून दाखव. बघा आता 2-4 रोज झालं वाळल्यात. सांडगं केलेलं इथं. बाळानं असं सुकवावं लागतात वाळल्यावर चांगलं. बघा बाळानं कसं वाळला आहे का. खडखड असं वाळवावं लागतं. खडखड करतं. बाळानं नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला सांडगं तयार केलेलं कसं वाटलं. आता ह्याची भाजी बी तुम्हाला करून दाखवणार.